मग आज आहे आपला लेगचा वर्कआउट. अरे आधी तर सुरुवात माझ्या यूट्यूब चॅनलवर जे आपण आज हा जो व्हिडिओ आहे मराठीमध्ये करणार आहे. तर आता आपण आज लेग्स करणार. तर हे डब्यात आहे माझी पावडर म्हणजे पॉवर, जे मला थोडंसं लेग्स वर्कआउट करायला सपोर्ट देणार. तर हे आहे माझं प्री वर्कआउट, ते आपण घेऊ आज. काय नाही, त्याने थोडंसं इसिंग होती, मसल कॉन्ट्रॅक्शन राहतं आणि थोडंसं स्ट्रेंथ राहते मला, कारण की लेगचा वर्कआउट माझा खूप हेवी असतो आणि खूप सारे फॉर्म्स असतात. तर आपण आज करूया लेग्स, ते पण माझ्या स्टाईलमध्ये. तर आपला लेग्ससाठी जो बेसिक वॉर्मअप असतो तो मी केलेला आहे. त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी नेक्स्ट टाइम टाकेन, की जेव्हा तुमचे लेग्स असतील तेव्हा तुम्हाला काय वॉर्मअप केला पाहिजे ते तुम्हाला मी नेक्स्ट टाइम सांगणार. बट आता मी लेग्स हेवी लिफ्ट करायच्या आधी एक बॉडी वेट वॉर्मअप स्क्वॉट्स घेणार, ते पण तुम्ही बघून घ्या. पायातलं अंतर तुमचं एवढं असणार, शोल्डर लेंथ एवढं, जास्त वाईड नाही जास्त क्लोज नाही. त्यानंतर जेवढं वॉर्मअपला तुम्ही खाली जाणार तेवढं खाली जावं, त्याने तुमची काय होती, फ्लेक्झिबिलिटी वाढती. त्याचे 10 काउंट करायचे, 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. तर पहिला फॉर्म घेऊ आपण. 25 kg प्लेट आहे आणि बारकोर फ्री बार कॉट्स घेऊ आपण. मग माझा वॉर्मअप सेट आहे. त्याचे मी 10 काउंट करणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला माझा पहिला सेट. प्रत्येक सेटमध्ये माझे 10 ने वेट वाढवणार. आता हा माझा आहे दुसरा सेट, त्यात पण मी 10 ने वेट इन्क्रीज केलंय. तर आता हा आहे माझा तिसरा सेट, जो आहे 20 आणि 25 म्हणजे 45 किलो. चला घेऊ मग तिसरा. तर आता हा माझा आहे चौथा सेट, त्याला पण आपण 10 ने वाढवलेलं आहे. हा माझा म्हणजे एका साईडने झाले 55 किलो. बोथ वेट म्हणजे मला वाटतं दोन्ही साईडने 55 110 आणि 15 बार 125 किलो. आणि हा पळू नका, ती व्हिडिओ पळवली गेलेली आहे आणि व्हिडिओ खूप मोठी आहे म्हणून ती व्हिडिओ थोडीशी फास्ट फॉरवर्ड केलेली आहे. तर फॉर्म टेक्निक माझं सेमच असणार. हेवी लिफ्ट करू या लाईट वेट लिफ्ट करू. डन. आणि हा अजून गोष्ट सांगायची, वर्कआउटच्या मध्ये घोड पाणी तुम्ही पेत राहा, म्हणजे बॉडी डिहायड्रेट नका होऊन देऊ. म्हणजे पाण्याचं महत्त्व तर एवढं आहे, तुम्हाला तुमची बॉडी डिहायड्रेट नाही होणार आणि तुम्हाला असं लो फील नाही होणार. तर आता अशा प्रकारे माझे झाले 4 सेट. एक मिनिट पाणी पितो. अशा प्रकारे झाले माझे 4 सेट. तर आता आपण लास्ट सेट करणार आहे, तो माझा PR आहे. आणि हा अजून एक गोष्ट सांगायची, इगो लिफ्टिंग करू नका. जरी तुम्हाला वाटतं मला आज थोडं हेवी घ्यायचंय, तर स्पॉटिंगला किंवा सपोर्टला कोणाला मित्राला किंवा याच्या ट्रेनरला थांबून सपोर्ट घ्या. आणि जेव्हा तुम्ही स्क्वॉट्स मारता तेव्हा ते साईडला सपोर्ट बार म्हणून ते लावा, तेव्हा तुम्ही सेल्फ ट्राय करा. या सपोर्ट घेऊन स्क्वॉट तुमचा PR हिट करायचा प्रयत्न करा. आणि हा आता जे माझं वेट आहे ते तुम्ही सांगणार कमेंटमध्ये किती वेट लावले गेलेले आहे. तर वेट अशा प्रकारे आहे, 5ची 1 प्लेट आहे, 20च्या 2 प्लेट आहेत आणि 25ची 1 आहे. तर एका साईडचं सांगितलं मी तुम्हाला, तर तुम्ही दोन्ही साईड मिळून मला
बार सकट वजन सांगा की काय वेट आहे आणि कमेंट करून सांगा. आणखीन एक गोष्ट, जिम मध्ये जर बेल्ट असेल तर बेल्ट यूज करून तुम्ही हेवी लिफ्ट करा, नाहीतर तुमच्याकडे बेल्ट असेल तरच बेल्ट होईल. हा तर माझा गिफ्टेड बेल्ट आहे. माझ्या खूप चांगल्या मित्रांनी लोकांनी मला हा बेल्ट गिफ्ट केलाय बर्थडेसाठी. आणि खास गोकू कॅरेक्टर या तो मला खूप आवडतो. ठीक आहे, तर आपण करू आपला PR हिट, ज्याच्यामध्ये आपण आपला फॉर्म पोस्टर लक्ष देऊन फक्त एक रिपिटेशन आपल्याला. जय बजरंग बली. मजा आली, मजा आली. तुम्ही सांगा परफेक्ट गेला का नाही माझा PR. तर आता आपण पुढचा फॉर्म घेऊ, सगळ्यांचा आवडता, जे सगळ्या जिम मध्ये असते, लेग प्रेस. काय बोलणं सुजी, तुझं नाही आवडत तुला? अरे पण मी तर मारतो, मला तर आवडतं. आणि मला वाटतं खूप जणांना हे फॉर्म आवडत असेल आणि चांगले हेवी घेतात, तर आपण पण हेवीच घेऊ. चला मग. तर ही मशीन आहे लेग प्रेस, ह्याची पण आपण 3 सेट घेऊ. आणि मी काय ह्याला खूप वेट वाढवत बसत नाही, एक कॉन्स्टंट वेट ठेवतो, त्याच्यात 15-15 3 सेट घेणार सरळ. आपल्याला ते वेट वाढव का जमत नाही. त्याच्यात पण आपण रेंज ऑफ मोशन ध्यान ठेवायचंय. सिक्स, नाईन, 10, 5. मजा येते जिम मध्ये ही मशीन मारायला. हा. आता आपण घेऊ रोमन डेडलिफ्ट, जो फॉर्म आहे तुमच्या हॅमस्ट्रिंग साठी. तर आधी तर ही पट्टी पाहून घ्या तुम्ही. ही पट्टीचा उपयोग असा आहे, हे तुम्हाला टाचांखाली ठेवायचं आहे. ते मी दाखवतो, मग तुम्ही ते तुमच्या वर्कआउट मध्ये ऍड करा. या प्रकारे तुमचे पायाची पोझिशन असणार. याचे आपण 3 सेट घेणार 10-10चे, ज्यात आपण एकच वेट ठेवलंय, कंटिन्यू वेट नाही वाढवणार मी, मॅक्स वेटने 10-10चे 3 सेट घेऊ आपण. अशा प्रकारे आपले रोमन डेडलिफ्टचे 3 सेट झाले. आता पुढचा फॉर्म घेऊ आपण डम्बेल सुमो स्क्वॉट्स, जो आपल्या जिममध्ये मॅक्स वेट आहे 45. तरी आपण त्याने पाय तोडू, काय विषय नाही भाऊ. लेग मारायचे म्हटलं तर 20 असो किंवा 45 असो, 3 सेट मारायचे 10-10चे, किती 3 सेट. चल, तुम्हाला जी ग्रिप कम्फर्टेबल ती घ्या, मी म्हणत नाही हीच घ्या. कोणी असं घेतं, कोणी असं धरतं, पण कोणी आडवलतं. पण मला आडवा डंबेल पकडायला कम्फर्टेबल वाटतं आणि मी रेंज ऑफ मोशन पण फुल जातो. तर पाहून घ्या तुम्ही पण एकदा. पायात अंतरावर ठेवायचे, हिपवर लक्ष ठेवायचं. अप्पर खूप पुढं पण बेंड नाही करायची आणि खूप सरळ पण नाही ठेवायचं. प्रॉपर तुमचा इनर थाय हिट झाला पाहिजे, या प्रकारे तुम्हाला पोस्टर मेंटेन ठेवायचंय. ठीक आहे, याचे पण आपण 10 रिपिटेशन घेऊ. स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अशा प्रकारचा सुमो स्क्वॉट्स. हॅमस्ट्रिंग साठी पण हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्स, लेग कर्ल, जे तुम्हाला 3 सेट घ्यायचे 10-10चे. ह्याच्यामध्ये तुम्ही वेट प्रत्येक सेटला वाढवा, प्रोसेसिंग वेट ठेवा. ठीक आहे, याचे पण आपण 10च रिपिटेशन घेऊ, 3 सेट. पण ह्याच्यात मी प्रत्येक सेटला वेट वाढवत जाणार आहे. आता आपण घेऊ जो पुढचा फॉर्म आहे त्याच मशीन मध्ये,
बसून फॉर्म आहे, इथं नाही बसून, याच्यावर बसून करायचं आपल्याला. नाही तर तुम्ही म्हणता सर काही शिकवताय. हां, अशा प्रकारे तुम्ही बँडचं अरेंजमेंट करायचे. याच्यात आपण फुल वेट घेऊ भाऊ, विषय नाही, लेग मारायचेच भाई आपल्याला. ठीक आहे, याचे पण 10 3 सेट घेऊ आपण. 1 2 3 आणि खूप फास्ट नाही मारायचं. 4 5 6 7 8 9 10. सुजित तांगडे गेलाय भाऊ, त्या व्हिडिओच्या नादात लेगची तुकडे पडणार आज माझे. हा, अशा प्रकारे आपण ती मशीन मारली गेलेली आहे. कोणती? लेग कल आणि लेग एक्टेशन. आता परत आपण आठवण काढू. कोणाची? अरे पाण्याची रे बाबा, पाणी पित राहावा, हे खूप चांगलं काम आहे. पित राहा म्हणायचं, पूर्ण ड्रम नाही संपवायचं आपल्याला. गोड भर दिवसात 3-3.5 लिटर प्या. तसं आता पाणी पिले आपण. आता आपण सुजित तुला विचारतो, तू पण लेग करतोस, तर मला असं वाटतं की लेग वर्कआउट संपलाय. तुझं काय म्हणणं आहे? तुझं काय मत आहे? नाही माहिती तुला? बरं मी सांगतो. आणि बहुतेक तू हा फॉर्म करतो वाटतं, नाही का? त्याला 3 प्रकारे तो फॉर्म असतो. एक स्मिथ मशीनला तुम्ही लंजेस घेऊ शकता, एक डंबेल वॉकिंग लंजेस घेऊ शकता, एक स्टँडिंग लंजेस घेऊ शकता. तर तू जे म्हणून मी ते घेतो, सांग कोणता फॉर्म घेऊ. अरे बोल दादा, नुसता कॅमेरा पकडून नाही बोलायचं बाबा. मला पण थोडंसं कोणतं मोटिवेशन केलं पाहिजे ना, की बाबा सर तुम्ही आमच्यासाठी हा फॉर्म घ्या, सर तुम्ही तो फॉर्म घ्या. तर मला पण थोडं व्हिडिओ बनायला चांगलं वाटणार. आणि आणि तुम्ही पण व्हिडिओ बघतात ना, तर तुम्ही पण मला एक फॉर्म सांगा की सर तुम्हाला कोणता फॉर्म पाहिजे, कोणता फॉर्म तुम्ही चांगला करता, या आम्ही थोडंसं त्यात करेक्शन करू, या चुकतोय आमच्याकडून, ते पण तुम्ही सांगत चला. म्हणजे मी तुमच्या ते व्हिडिओमध्ये तुम्हाला फॉर्म शिकवत जाणार. हां, तुम्ही जसं बोललो लंजेस करायचे, 3 प्रकारचे लंजेस वर्कआउट होतो. पण आपण आज साधा करू, जो स्टँडिंग लंजेस आहे. बट मी तर साध्याला पण थोडं ॲडव्हान्स करणार, म्हणजे हेवी लिफ्ट घेणार, म्हणजे 20 किलो. त्याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, डंबेल दोन्ही साईडला होल्ड करायचे, एक पाय पुढे ठेवायचा, बॉडी स्ट्रेट ठेवायची, स्ट्रेट डाऊन. 1 2 3 4 5 6 7 8 10. अशा प्रकारे दोन्ही पाय तुम्ही मारायचे. 10 3 सेट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अशा प्रकारे आपण सगळे लेगचे फॉर्म मारले. पण मला वाटतं लेगचा एक शेवटचा फॉर्म नाही मारला म्हणजे तो लेग वर्कआउट कंप्लीट नाही होणार. जसं आपण जेवणानंतर काही स्वीट मागतो, त्या स्वीटमध्ये गुलाबजामुन आले, मग ते स्वीट कसलं होणार पूर्ण. त्याच प्रकारे आपण लेगच्या वेळेला लास्ट फॉर्मला सीटेड काप्रेसची मशीन वापरू. अरे घोड्या मशीन नाही, सीटेड काप्रेस मशीन आहे. ते तुम्हाला दाखवतो कसं करायचं. त्याला मी लावले 25, तुम्ही 50 लावा, 40 लावा, तुम्हाला जेवढं लागतं तेवढं लावा. मला एवढं वेट ओके. तर पाहून घ्यायचं सेटअप आणि याचा वर्कआउटचं पोर्शन. मी जास्त करून हा फॉर्म घेत नाही. मी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवतो की मी जास्त काप रेजेसला कोणता फॉर्म घेतो. स्टँडिंग स्मिथ मशीनवर काप रेजेस घेतो. तर हा पहिल्यांदा घेतोय मी तुमच्यासाठी, पाहून घ्या. अरे चांगला चिवी झाला आणि खूप फास्ट नाही मारत, एकदम स्लो मारा हा फॉर्म. याचे पण तुम्ही 15-15चे 3 सेट घ्या. आहे मजा येते, पण इथं खूप प्रेशर येतं मला, म्हणून मी काप रेजेसला स्टँडिंग काप रेजेस जास्त रिकमेंड करतो. आता मला वाटतं लेग्स वर्कआउट आपण नाही, माझे लेग्स संपलेत, वर्कआउट संपलेत, पण लेग्स पण म्हणतात की बास भाऊ तुला पुढच्या हप्त्यात परत लेग करायचे. तर हा वर्कआउट सारा माझ्या लेवलचे म्हणजे ॲडव्हान्स लेवलचे वर्कआउट आहे. जर तुम्ही जिममध्ये पहिल्यांदा जाता तर तुम्हाला लेग कुठून सुरुवात करायची
आणि किती वेळ घ्यायचं काय करायचं त्याच्यावर पण पूर्ण व्हिडिओ मी एक अपलोड करणार. तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला अजून काय नवीन पाहिजे जे तुम्हाला डेली रुटीनमध्ये. आणि हो, मी काही दिवसात डाएटबद्दल पण सांगणार की जेवण जिम करायच्या आधी काय खाल्लं पाहिजे, जिम नंतर काय खाल्लं नाही पाहिजे, काय तुम्ही केलं पाहिजे हे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला तुमच्या मसलसाठी किंवा तुमचे जे तुमचे गोल आहे वेट लॉस किंवा फॅट लॉस तर तुम्हाला डेली लाईफमध्ये फिट राहायसाठी त्या प्रकार पण तुम्हाला मी थोडं थोडं सांगत जाणार. तर आजची व्हिडिओ आपण इथं संपू आणि मला वाटतं आता आपण तुमच्याकडून राम राम घ्यावा कारण की माझे पाय पायावरून आठवण आले मी पूर्ण लेग केलेला आहे. तर बिना स्ट्रेचिंग या कूल डाऊन स्ट्रेचिंग केल्याशिवाय जाऊन देत नाही आणि स्वतः मी जात नाही. मी स्ट्रेचिंग करणार पण ती व्हिडिओ तुम्हाला मी नंतर टाकणार की लेग नंतर स्ट्रेचिंग कशी कर. पाय दुखायले बाबा सुजित, आज अवघड आहे, तूच घे माझी स्ट्रेचिंग आज.